नमस्कार. सेल्फलेस पेरेंटिंग या माझ्या मराठी पॉडकास्टमध्ये मी तुमची होस्ट शिल्पा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करते. मुलांना समजून घेणं म्हणजे नेमकं काय? त्यांचं नैसर्गिक वर्तन समजून घेऊन कसा बदल केला तर मूल आणि आपण छान आनंदी राहू शकतो. फक्त IQ नाही तर EQ सुद्धा का महत्त्वाचा असतो? पालक आणि शिक्षक यांनी भावनिक साक्षर असणं का गरजेचं आहे? मुलाशी वागता बोलताना त्याच्या आणि आपल्या भावनांचा स्वीकार करणं का गरजेचं आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी घेऊन आली आहे पेरेंटिंग कोच आणि एनरिच फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर दिनेश नेहते सरांना. नेहते सर त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून पालकत्व या विषयावर खूप मौलिक काम करतात. शिक्षक आणि पालक यांना उत्तम पिढी घडवण्यासाठी सक्षम करण्याचं काम एनरिच फाउंडेशन करतं. त्यांच्या या कामाचा फायदा आजवर जवळजवळ 18,000 पालक, 3,500 मुलं आणि महाराष्ट्रातल्या जवळपास 45 शाळांना झालाय. महाराष्ट्र बालशिक्षण परिषद जी ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीचा प्रसार आणि प्रचार करते त्याचे कार्याध्यक्ष म्हणूनही सर काम पाहतात. त्याचबरोबर 2004 सालापासून ते रोटरीचे मेंबर असून 2010-11ला बंगलोर आणि 2020-21 साली पुण्यातल्या क्लबच्या प्रेसिडेंटपदीही त्यांची नियुक्ती झाली आहे. मानसशास्त्रातले अनेक अभ्यासक्रम पूर्ण करून कॉर्पोरेट क्षेत्रातलं करिअर सॅक्रिफाईस करून ते सध्या त्यांच्या संस्थेमार्फत एक पेरेंटिंग कोच आणि काउन्सिलर म्हणून काम पाहतात. त्यांच्या या गाढ्या अनुभवाचा फायदा तुम्हा सगळ्यांना नक्कीच होईल या आशेनी आणि खात्रीनी आज त्यांना आपल्या या पॉडकास्टवर आमंत्रित केलंय. बाकी त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी आता त्यांच्याचकडून ऐकूया आजच्या आपल्या एक्सपिरियन्स एनरिच्ड पेरेंटिंग या एपिसोडमध्ये. नेहते सर, तुमचं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद शिल्पा. खरं तर मी आत्तापर्यंत तुमचे अनेक वर्कशॉप्स अटेंड केलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला मनात उत्सुकता असते की आता ह्या वेळेला सर नवीन काय सांगणार आहेत. आणि त्याच बेसिसवरती खरं तर असं ठरवलं की माझ्या पॉडकास्टवर तुम्हाला बोलवावं. ऑल ओव्हर द वर्ल्ड याचा रीच असल्यामुळे तिथे ऐकणाऱ्या बालकांनाही तुमच्या एक्सपर्टीजचा फायदा व्हावा या हेतूने खरं तर आज आपण हा एपिसोड करतोय. तर मी खूप उत्सुक आहे या एपिसोडसाठी. थँक्यू. मला पण पालकांपर्यंत पोहोचायला आवडतच असतं, त्याच्यामुळे तू ही अपॉर्च्युनिटी दिल्याचा मलाही आनंदच आहे आणि नक्की आपण काहीतरी छान याच्यातनं पालकांपर्यंत पोहोचवूया. येस सर. सुरुवातीला एक अगदी बेसिक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुमची सुजाण पालकत्वाची व्याख्या काय? ओके. सुजाण पालकत्व, खरं सुजाण हा खूप मोठा शब्द आहे. मला पहिल्यांदा सांगायला आवडेल की अगदी बेसिक पालकत्वासाठी बेसिक गरज काय आहे, तर मी म्हणेन की प्रेम आणि आत्मीयता. या दोन गोष्टी जर पालकांमध्ये असतील तर निम्म्यापेक्षा जास्त लढाई जिंकली असं माझं म्हणणं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळी आपण सुजाण म्हणतो त्यावेळी मग बऱ्याच गोष्टींचा अभ्यास हा झालेला असला पाहिजे. म्हणजे मुलांच्या भावना समजून घेणं, मुलांचा विकास कसा होतो, त्यांची शिकण्याची बेसिक प्रोसेस काय असते, कसे ते शिकतात, बरोबर. त्यांना निवडीचं स्वातंत्र्य देणं, त्यांना समजून घेऊन त्यांची बाजू घेऊन वागणं. शिस्त असायलाच पाहिजे. फक्त ती मोठे म्हणतात म्हणून शिस्त नको, तर मुलांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार पण असायला पाहिजे. राईट. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मला वाटतं ते म्हणजे मुलांच्या भावना समजून घेणं आणि त्या व्यक्त करण्याचं त्यांना स्वातंत्र्य असणं. हे ज्या पालकांमध्ये असेल ते मी म्हणेन की सुजाण पालकत्वाकडचा प्रवास सुरू झालेला आहे. अगदी अगदी सर. खरं तर आपला एपिसोड सुद्धा याच बेसलाईनवर आहे. कारण हा आस्पेक्ट पालकांना बरेचदा माहिती नसतो किंवा थोडंसं त्यामध्ये कसं स्वतःला डील करता येईल याचं त्यांना ज्ञान नसतं आणि त्याच्यामुळे बरेचदा गोंधळ होतात. आणि त्यावरच आता प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण ह्या आपल्या एपिसोडमधनं करणार आहे. त्याच्या आधी थोडंसं मला तुमच्या पालकत्वाविषयी जाणून घ्यायची खूप इच्छा आहे की तुमचा पालकत्वाचा प्रवास कसा झाला साधारण किंवा आता कसा सुरू आहे? ओके. माझा मुलगा आता पूर्ण मोठा आहे, म्हणजे आता प्रौढ व्यक्ती आहे, 30 वर्षाचा आहे. ओके. त्याच्यामुळे प्रवास कसा झाला असंच आपण म्हणूया. काही गोष्टी बाय लक म्हणूया आपण, की माझ्यासाठी ते चांगलं होतं. म्हणजे आमचा प्रेमविवाह आहे. त्याच्यामुळे आम्ही दोघं एकमेकांना 2-2.5 वर्ष आधी ओळखत होतो, एकमेकांच्या सोबत होतो.
त्याच्यामुळे एकमेकांबद्दलची माहिती होती. बरोबर. त्याच्यामुळे मूल झाल्यानंतर मतभेद असतात ते कमीत कमी होते आमचे, कारण आम्ही एकमेकांना समजून घेऊ शकत होतो. दुसरी एक खूप महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, की आम्हाला दोघांनाही मोठ्या भावंडांची मुलं सांभाळण्याचा अनुभव आधीच होता. अच्छा. म्हणजे त्यांची मुलं आम्ही 3-3 वर्ष सांभाळलेली होती वेगवेगळ्या कारणाने. कारण आम्ही भावांकडे राहून तिथं शिकलेलो होतो. म्हणजे शिकायसाठी भावांकडे असल्यामुळे आम्हाला त्याचा तो अनुभव होता. आणि तो खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. म्हणजे कारण एक्सपिरियन्शियल लर्निंग हे थिअरॉटिकल ह्याच्यातनं येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर मुलं सांभाळण्याचा अनुभव असेल, तर तुमच्या पालकत्वात त्याचा फार फायदा होतो. अजून एक छान गोष्ट जी पार्टनरकडून मिळाली असं आपण म्हणूया, की मनीषा फिजिक्समध्ये एम-फिल केलंय, बी-एड झालेली आहे. पण तरी तिने कॉन्शियस डिसिजन घेतलं होतं, की मूल 2.5-3 वर्षाचं होईपर्यंत मी नोकरी जॉइन करणार नाही असं. ग्रेट. आणि त्याच्यामुळे पहिले 2.5 ते 3 वर्ष हिमांशूसाठी मनीषा कायम अवेलेबल होती. आणि त्याच्यानंतर सुद्धा टीचिंग प्रोफेशन असल्यामुळे बराचसा वेळ तरी सुद्धा मुलाजवळ घालवता येत होता आणि 1-2 तासापेक्षा जास्त त्याला कधी पाळणाघरात ठेवण्याची गरज पडली नव्हती. सो हे अर्ली चाइल्डहूड खूप छान गेल्यामुळे पुढचा प्रवास अजून सोपा झाला. पण म्हणजे माझं पालकत्व आमचं छानच झालं का, तर असं मी म्हणणार नाही, कारण काही गोष्टी माहिती नसतात. त्यावेळी सुद्धा आमचा जो अभ्यास असायला पाहिजे तो नव्हता. याचे परिणाम मला काही मोठा झाल्यानंतर कसं वागायला पाहिजे हे माहिती नसल्याचे दुष्परिणाम मी पाहिलेले. म्हणजे थोडक्यात एक टीनेजमध्ये गेल्यानंतर किंवा 8वी-9वी नंतर कॉग्निटिव्ह ब्रेन डेव्हलप झाल्यानंतर त्यांना विचार करायला प्रवृत्त करायचं असतं किंवा त्यांना विचारात ठेवायचं असतं. ही गोष्ट मला माहिती नसल्यामुळे कुठलीही डिफिकल्टी विचारल्यानंतर आम्ही लगेच ती सोडवून देत होतो. म्हणजे त्याची कुठलीही अकॅडमिक अडचण त्यांनी विचारली, की दोघंही शिकलेली पालक असल्यामुळे आम्ही अगदी बेसिक लेव्हलपर्यंत ते समजावून सांगत होतो. आणि मला वाटतं ते करायला नको, कारण त्या वयामध्ये विचार करण्याची गरज खूप जास्त असते. सो तेवढा एकच भाग मला असं वाटतं आमच्या याच्यामध्ये, की जो छान झालेला नाहीये. म्हणजे वाईट नाहीच आहे, पण छान झालेला नाहीये. ओके. ग्रेट, ग्रेट. पण मला असं वाटतं, की सर हा एक्सेप्टन्स सुद्धा खूप पालकांना नसतो, की माझ्याकडून हे राहून गेलंय किंवा मला हे जमलेलं नाहीये. आणि मला असं वाटतं, की आज आपण ह्या एपिसोडमध्ये ह्याच गोष्टींचा थोडासा उलगडा करायचा प्रयत्न करणार आहोत, की तो फोकस कुठेतरी स्वतःकडे कसं आपल्याला वळवणं गरजेचं आहे. त्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी मला आधी असं एक विचारायचं आहे, की तुम्ही पूर्वी आय-टी क्षेत्रामध्ये काम करत होतात असं मी तुमच्या प्रोफाईलमध्ये वाचलं. तर त्या क्षेत्रातलं एवढं छान चालू असलेलं काम बाजूला ठेवून एक पेरेंटिंग कोच म्हणून काम करण्याचं जे क्षेत्र तुम्ही निवडलंत, तर त्या निर्णयामागची थोडीशी पार्श्वभूमी सांगू शकाल का? अगदीच. म्हणजे असे मोठे निर्णय कोणतेही असे अचानक होत नाहीत. त्याच्यामागे बरचसं बॅकग्राऊंड असतं असंच मी म्हणेन. त्याच्यातला एक पार्ट संस्कार हाही मी म्हणेन, की मी ज्या गावामध्ये वाढलो आणि ज्या आई-बाबांच्याकडे वाढलो, त्यांची जी विचारसरणी होती त्याच्यामध्ये लोकांसाठी काहीतरी करणं किंवा दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं हा विचार कुठेतरी डीप रूटेड होताच. राइट. आणि मग प्रसंग घडत गेले. म्हणजे सायकॉलॉजीचा अभ्यास मी मुलामुळे सुरू केला. कारण मूल आल्यानंतर त्यावेळीच मी अवेअर होतो, की आपल्याला चाइल्ड सायकॉलॉजी समजायला पाहिजे. त्यावेळेला मी तो सायकॉलॉजीचा अभ्यास केला. माझा भाऊ सायकियाट्रिस्ट आहे. तो लंडनमध्ये कन्सल्टंट सायकियाट्रिस्ट आहे. त्याचा फायदा मला रेफरन्स मटेरियल मिळायला झाला, की मी कुठली शंका काढली किंवा मला हे समजून घ्यायचं असं म्हटलं, की तो पटकन मला कुठलंतरी पुस्तक, कुठलातरी पेपर रेफर करायचा आणि त्याच्यामुळे ते मला पटकन मिळत गेलं. आणि ऑफिसमध्ये पीपल मॅनेजर म्हणून काम बघत होतो. त्यावेळी काही गोष्टी घडल्या. म्हणजे त्याचा खरं मी इकडे वळण्याकडे जास्त मोठा हात आहे. की हाताखालची लोकं ज्यावेळी काही अडचणी त्यांना येत होत्या, उदाहरणार्थ लीडरशिप स्किल्समध्ये इनिशिएटिव्ह घेऊन काम करणं, सेल्फ इनिशिएटिव्ह कमी पडताना दिसत होतं. किंवा टीमवर्कमध्ये असं दिसायचं, की मुलं इंडिव्हिज्युअली खूप छान परफॉर्म करतात, पण टीममध्ये आल्यानंतर अडचण येते. सो असे काही अडचणी मला दिसत होत्या आणि त्याच्यासाठी मी टिपिकली आपला सेंटर हेड म्हणून त्यांच्यासाठी कॉर्पोरेट लेव्हलची ट्रेनिंग अरेंज करत होतो आणि त्याचे परिणाम दिसत नव्हते. ओके. माझं जे नॉलेज होतं ते वापरायचं मी ठरवलं आणि मी त्यांना थोडंसं माझ्या पद्धतीने हाताळायला सुरुवात केली, की समजून तर घेऊ की अडचण कुठे आहे. मग लक्षात आलं, की ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सच्या मागे बालपण खूप महत्वाचं असतं. राइट. म्हणजे सेल्फ इनिशिएटिव्ह न घेता येणं याच्यात स्किल्सचा प्रॉब्लेम नसून भीतीचा प्रॉब्लेम जास्त आहे. म्हणजे माझं चुकलं तर ही जी भीती आहे किंवा टीममध्ये काम करताना मी माझं शेअर करून टाकलं आणि त्याने माझा वापर करून घेतला तर, मला फसवलं तर. ही जी भीती आहे, त्या भीतीमधून गोष्टी घडत नाहीत आणि ही जी कारणं आहेत, ती बालपणीच्या अनुभवांवर असतात असं माझ्या लक्षात आलं.
ओके. सो हे लक्षात जसं यायला लागलं तसं मी शाळांशी बोलायला लागलो. रोटरीमध्ये असल्यामुळे रोटरीची कामं करताना शाळेशी संपर्क यायचा. मग शाळांमध्ये मी बोलायला लागलो. त्यांचं असं म्हणणं पडलं, की "सर ह्या ट्रेनिंगची खूप गरज आहे." हं, हं. आणि म्हणून मग मी ते जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करायला सुरुवात केली, की कोणीतरी करावं हे असं माझी इच्छा होती. ओके. अजून एक घटना घडली, की ज्याच्यामुळे मला इकडे येण्याचा एक विचार झाला. तो म्हणजे माझ्या हं. मुलाच्यासाठी मी शाळेत सततच जायचो. ओके. सगळ्या पालकांसाठी. माझा मुलगा सुद्धा तुमच्याच मुलांसारखा हाय एनर्जी चाइल्ड असा होता. म्हणजे त्याला स्वस्थ हं. बसणं जमत नव्हतं कधीच. त्याला खूप ॲक्टिव्हिटीज करायच्या असायच्या. आणि हं. त्याच्यामुळे शिक्षकांच्या शिस्त आणि त्याच्या रिक्वायरमेंट याच्यामध्ये गडबड व्हायची. हं. आणि अशा वेळेला मला शाळेत बोलावलं जायचं. म्हणजे पालकांकडे रिमार्क यायचा, की तुमचा मुलगा असं-असं करतोय, भेटा. अच्छा. हं. सो पालकांसाठी माझा एक मेसेज, की नक्की जाऊन भेटत चला. शाळेतनं रिमार्क आल्यानंतर आपण भेटावं. मी नेहमी जायचो हं. आणि मी माझ्या मुलाची बाजू काय हे समजून घ्यायचा प्रयत्न करायचो. त्याच्यावरून चर्चा करायचो. सो मी मीडिएटर व्हायचो शिक्षक आणि माझ्या मुलाच्यामध्ये आणि हं, मग त्या हं. पद्धतीने तो प्रॉब्लेम सुटायचा. सो ओके. बऱ्याचदा माझ्या असं लक्षात आलं, की सायकॉलॉजिकल हँडलिंग शिक्षकांना सुद्धा माहिती नाहीये. खूपशा शिक्षकांना माहिती नाहीये. हं. आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा माझे सेशन्स हे शिक्षकांसाठीचे काउन्सिलिंग सेशन्स व्हायचे. ओके. म्हणजे अगदी साधी गोष्ट मी एकदा समजावून सांगावी लागली होती, की तुमच्या वर्गात बसलेल्या प्रत्येक मुलाला तुमचं अटेन्शन हवं असतं. बरोबर. तुम्ही ते अटेन्शन कसं देता त्याच्याप्रमाणे मुलाचं बिहेवियर तयार होतं. म्हणजे तुम्ही हं. त्याच्या चांगल्या गोष्टींना अटेन्शन दिलं तर तो चांगला वागायचा प्रयत्न करतो. तुम्ही मस्तीच्या बिहेवियरकडे लक्ष दिलं, तो चांगला वागत असेल त्यावेळी तुम्ही त्याची दखल नाही घेतली, तर तो मस्ती करून तुमचं अटेन्शन मिळवायचा प्रयत्न करतो. सो बरोबर. बेसिकली आपल्या अटेन्शन देण्यामुळे मुलांच्या बिहेवियरमध्ये फरक पडत असतो. येस. त्याच्यानंतर माझा अनुभव असा होता, की प्रत्येक वेळी शिक्षकांशी बोलणं झालं, की ते प्रॉब्लेम सुटायचे. मग तिथून त्या शिक्षकांकडनं कंप्लेन येणं बंद व्हायचं. पण कोणी नवीन शिक्षक आला, जॉइन झाला, की एक 3 महिन्यात हां. माझ्या मुलाबद्दलची कंप्लेन यायची. अच्छा. हं, हं. सो असा तो प्रवास होता आणि मी शाळेशी बऱ्यापैकी हार्श होतो. म्हणजे मी एकदा खूप ओके. वाईट पद्धतीने शाळेशी वागलेलो आहे, जे मला पालकांना असं पण करता येतं का असं वाटेल कदाचित. 11वीत असताना त्याच्या क्लास टीचरने बेशिस्त आहे म्हणून मला भेटायला बोलवा. तो अजिबात शिस्त पाळत नाही असं. ओह! तो असं बरं. करून मला बोलवलं. मग त्यांनी सगळ्याच शिक्षकांच्या कंप्लेन कशा आहेत असं मला सांगितलं. सो हे हं. सगळं सांगून झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं, की मला खरं उत्तर द्यायचं नाही आहे, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि उत्तर तुम्ही शोधायचं आहे. सो असं ओके. करून आणि मी म्हटलं, की प्रिन्सिपलची तोपर्यंत माझी ओळख झाली होती. सो मी हं. प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये गेलो आणि त्यांना एक साधा प्रश्न विचारला. हां. म्हटलं, "हा मुलगा तुमच्या शाळेत 1लीत आला बरोबर. आणि 11वीत तुमचे शिक्षक मला सांगतायत, की हा बेशिस्त आहे. याचं हं. उत्तर काय? मला देऊ नका, तुम्ही विचार करा." अशा पद्धतीने मी त्या शाळेशी वागलेलो होतो. आता सांगायचा मुद्दा हा आहे, की त्याच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीच्या वेळी शाळेने आवर्जून मला पालक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बोलावलं होतं आणि अच्छा. तुमचे विचार इतर पालकांपर्यंत आणि शिक्षकांपर्यंत पोहोचावे म्हणून तुम्ही तोच विषय घेऊन बोला, असा त्यांनी मला आग्रह केला होता. त्यावेळी मला कुठेतरी वाटलं, की मला काहीतरी माहिती आहे, की ज्याची शाळा दखल घेते ग्रेट. आणि हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सो असा तो प्रवास आहे बेसिकली. मस्त. फारच छान, फारच छान. खरंच इन्स्पायरिंग आणि एक वेगळीच बॅकग्राऊंड आहे या सगळ्या गोष्टींना. म्हणजे मलाही ऐकताना खूप छान वाटत होतं, की अशातनं हा प्रवास सुरू झाला. तर आता त्यालाच जोडून तुमचं हे जे तुम्ही काम करताय गेले अनेक वर्ष पेरेंटिंग कोच म्हणून करतायत आणि त्याच्याच पुढे जाऊन त्यालाच संयुक्तिक अशा तुम्ही एनरिच फाउंडेशन नावाच्या संस्थेची स्थापना सुद्धा केली. तर ती का करावीशी वाटली? त्याबद्दल थोडंसं सांगाल का? हो, अगदीच. म्हणजे काही गोष्टी प्रवासात घडतात. तुम्ही ठरवलेल्या नसतात. अशा प्रकारचाच तो प्रवास आहे. अच्छा. आधी म्हणजे हिमांशूचं सगळं बालपण, सगळं शिक्षण हे बंगलोरमध्ये झालेलं आहे. मी बंगलोरमध्ये होतो बरं. आणि 2012 मध्ये मी इकडे शिफ्ट झालो पुण्यामध्ये. सो इथं आल्यानंतर त्यावेळी काम बऱ्यापैकी वाढलेलं होतं माझं. तिथं मी वर्कशॉप्स वगैरे घेत होतो. हं, हं. सो इथं आल्यानंतर मला जॉइन व्हायला वेळ होता. ओके. म्हणून मी मधल्या काळामध्ये 2 शाळांना अप्रोच केला. दोन्ही शाळांनी मला ओके केलं. हं. आणि मी तिथं हे वर्कशॉप्स घेतले होते शिक्षकांसाठी. एक आपली नूतन मराठी मुलींची शाळा आणि हं. दुसरं समर्थ विद्यालय धनकवडीमध्ये आहे तिथे. बरं. सो समर्थ विद्यालयाचे जे फाउंडर आहेत, त्यांनी मला हे म्हटलं, की "दिनेश तू एक करतोय हे ठीक आहे, पण इंडिव्हिज्युअलपेक्षा संस्था हे जास्त हं. अपील होतं. तू ज्यावेळी कोणाशी तरी जाऊन भेटणार त्यावेळेला."
आणि मग बरोबर. त्यांनी ते मनात तो विचार रुजवला आणि तिथून मग मी 2 संस्था स्थापन केल्या. एक एनरिच लर्निंग एल-एल-पी हं. आणि दुसरी एनरिच फाउंडेशन. सो ओके. दोन्हीमध्ये फरक असा आहे, की पूर्ण वेळ ह्याच्यात पडल्यानंतर माझ्या पोटापाण्याची व्यवस्था ह्याच्यातच होणार आहे, ह्याच्यातनंच. हे हं. कळल्यानंतर मी एल-एल-पी ही फॉर प्रॉफिट संस्था स्थापन केली. ओके. आणि हे काम फक्त पैसे देऊ शकणाऱ्या लोकांसाठी नाहीये, इतरांसाठी पण करावंच लागणार आहे. कारण पेरेंट्स सगळीकडेच आहेत. हो. आणि दुसरं माझं बेसिक प्रिन्सिपल हे आहे, की मुलांच्या आजूबाजूचं वातावरण जर पूरक असेल, तर मुलांची डेव्हलपमेंट चांगली होते. आणि या येस. वातावरणामध्ये सगळीच मोठी मंडळी येतात. खरंय. त्याच्यामुळे आर्थिक परिस्थितीत डिस्क्रिमिनेशन होऊन वातावरण बदलणार नाही. म्हणून हं. एनरिच फाउंडेशनची स्थापना केली. सो फाउंडेशनचे काम हे कंप्लीटली झेडपीच्या किंवा नगरपालिकेच्या शाळांच्या पालकांसाठी असतं. ओके. तिथं ते कुठलीही फी न घेता हेच कोर्सेस मी तिथं कंडक्ट करत असतो. अच्छा. आणि वेल प्लेस शाळांमध्ये किंवा वेल प्लेस पेरेंट्ससाठी एल-एल-पीच्या माध्यमातून कार्यक्रम होतात. सो ओके. याच्यामध्ये 1 वर्षाचं करिक्युलम आहे. म्हणजे परत आता मला शिक्षणाबद्दल माहिती द्यावी लागेल, की पालकत्वाचं शिक्षण असं जर मी म्हटलं, तर त्याच्यामध्ये हं. 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे पालकांना मुलांच्या वाढीबद्दल, मुलांच्या डेव्हलपमेंटबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दलची माहिती असणं. योग्य राइट. असा अभ्यास झालेला असणं. सो माहिती मिळवण्याचं एक शिक्षण आहे. दुसरं माझ्या मुलाला मला छान वाढवायचं आहे किंवा छान डेव्हलप करायचं आहे याच्यासाठीची एक मानसिकता असणं आवश्यक आहे. हं. सो मानसिकतेचं शिक्षण घेणं आवश्यक आहे. जे आपण अगदी सुरुवातीला मी प्रेम आणि आपुलकी असं जे म्हटलं, येस. तशा टाईपची मानसिकता असणं खूप महत्त्वाचं आहे. तिरस्कार कधीच निर्माण व्हायला नको असं माझं म्हणणं आहे, की मुलाच्या कुठल्याही मुळे मुलाचा तिरस्कार हा पालकांच्या मनात निर्माणच व्हायला नको असं माझं म्हणणं आहे. आणि तिसरं म्हणजे कौशल्य, हं. की मुलाशी वागताना जी काय बोलण्याची पद्धत आहे, वागण्याची पद्धत आहे, त्याचं कौशल्य असणं आवश्यक आहे. सो हे तिन्ही प्रकारचं शिक्षण झाल्याशिवाय तुम्हाला सुजाण पालकत्व करता येणं कठीण आहे. आणि म्हणून मग आम्ही 1 वर्षाचं करिक्युलम तयार केलं. ओके. माझ्या ह्या कंपनीमध्ये माझी मिसेस आणि माझा एक जवळचा मित्र म्हणजे बालमित्र असे आम्ही तिघं पार्टनर आहोत. ओके. सो आम्ही तिघांनी मिळून हे सगळं डिस्कस केलं आणि प्लॅन केलं, की लाँग टर्म ट्रेनिंग झालं पाहिजे, इन डेप्थ ट्रेनिंग झालं पाहिजे हं, आणि हं. पालकांचं हँड होल्डिंग झालं पाहिजे. राइट. सो त्याच्यामुळे आम्ही खूप सेमिनार्स घेत असतो, जे ऑनलाईन फ्री ऑफ कॉस्ट असतात, जे माहितीचं ट्रेनिंग आहे. हं. प्रत्येक वयाप्रमाणे स्पेसिफिक ट्रेनिंग ज्यावेळी असतं, त्यावेळी आम्ही त्याच्यातले डिटेल्स असलेले भाग त्या वर्कशॉपमध्ये ॲड करतो. ओके. आणि ॲटिट्यूड चांगला होण्यासाठी किंवा पालकत्वाला पूरक होण्यासाठी काही वर्कशॉप आहेत, जे एक्सपिरियन्शियल आहेत, जे हं. ॲक्टिव्हिटी बेस्ड आहेत, जे डिस्कशन बेस्ड आहेत. सो ते इन डेप्थ वर्कशॉप्स आहेत आणि मग हँड होल्डिंगचा एक लाँग टर्म प्रोग्राम आहे 11 महिन्याचा, की ज्याच्यामध्ये पालक त्यांच्या घरामध्ये शिकलेल्या गोष्टी मुलांबरोबर वापरून बघतात आणि अडचणी काही आल्या तर त्या अडचणींवर फायनर करेक्शन करण्याचं काम त्या लाँग टर्म एंगेजमेंटमध्ये होत असतं. सो असा तो 1 वर्षाचा करिक्युलम आमच्या फाउंडेशनचा आहे. ग्रेट सर. मस्त. फारच छान. खरं तर मला असं वाटतं, की हे जे काही तुम्ही सगळं करताय, तर त्याची व्याप्ती आणि जो काही परीघ आहे, तो खरंच खूपच मोठा आहे. पण त्यातल्या आज मला तुमच्याशी एका खूप महत्त्वाच्या कंगोऱ्याबद्दल बोलायचं आहे किंवा त्याबद्दल सविस्तर जाणून घ्यायचं आहे, की मुलांना कसं समजून घेता येईल. म्हणजे सुरुवातीला तुम्ही ह्याचा उल्लेख केला. तर या आस्पेक्टविषयी तुम्ही काय सांगाल पालकांना, की समजून घेण्याच्या प्रोसेसमध्ये पालकांना काय करता येईल? हो, खरं समजून घेणं ही खरं महत्त्वाची प्रोसेस आहे आणि ही हं. प्रोसेस आहे. त्याच्यामुळे ती प्रोसेस शिकणं महत्त्वाचं आहे. थिअरी मी आत्ता सांगीन, पण हं. म्हणून प्रोसेस समजेल असं मी म्हणणार नाही. पण तरी तेवढी माहितीसुद्धा उपयुक्तच आहे. सो एक म्हणजे मुलांची नैसर्गिकता ओळखून त्यांच्याशी वागलं पाहिजे. हं. त्यांच्या आवडी त्यांना कशात रस आहे, त्यांच्यात कशात गती आहे, या सगळ्या गोष्टी बघून त्यांना कुठे पुश हं. करायचं, कुठे थोडंसं लूज करायचं, ह्या गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांची जी मूलभूत शिकण्याची प्रक्रिया आहे, बेसिक हं. लर्निंग प्रोसेस आहे प्रत्येक व्यक्तीसाठीची. ती प्रोसेस समजून घेणं महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणजे म्हणून मी म्हटलं, की थोडक्यात सांगतो, राइट. की काही मुलांना शिकताना विशिष्ट प्रकारे शिकलं, की लवकर समजतं. प्रत्येकाची लर्निंग स्टाईल वेगळी असते
आणि आपण बेसिकली शिकतो ते म्हणजे सेन्सरी ऑर्गन्समधून काहीतरी अनुभव घेतो आणि त्या अनुभवांना अर्थ लावतो. ही ती प्रोसेस आहे. ती जर कळली व्यवस्थित, तर मग आपण आपल्या मुलांना ज्यावेळी शिकवतोय त्यावेळी किंवा त्यांना ज्यावेळी काहीतरी अभ्यास करायला लावतोय, त्यावेळी त्यांना कशाप्रकारे गाईड करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी त्यांना करून बघायला सांगितल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी ऑडिओ फॉर्ममध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे, याची जाणीव होते. ते सगळं करणं म्हणजे समजून घेणं. आणि दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेण्यातली येते ती म्हणजे त्यांच्या भावना समजणं, त्यांच्या भावनांना मान्यता देणं. म्हणजे बोर होत असेल तर बोर होतंय. राग येत असेल तर राग येतोय. आपल्याला नाकारता नाही येत, की राग यायला नको. येतोय ना. सो या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ग्रेट, ग्रेट. मस्त. सर ॲक्चुअली आत्ता तुम्ही हा जो उल्लेख केलात ना, की भावनांना ॲक्सेप्ट करणं, म्हणजे रादर मला तर त्याच्या पुढेही जाऊन असं म्हणायचंय, की स्वतःच्याही भावनांचा ॲक्सेप्टन्स आला पाहिजे सुरुवातीला, तरच समोरच्याच्या भावनांचा ॲक्सेप्टन्स येईल. तर थोडंसं मीही एका एन-जी-ओमध्ये मुलांबरोबर काम करते, तर मी पण मुलांना जेव्हा भेटत असते किंवा त्यांच्या पालकांना भेटत असते, तर त्या अनुषंगाने माझ्या डोक्यात एक प्रश्न आलेला आहे. तर तो मला आता तुम्हाला विचारायचा आहे, की हे मी बघितलेलं आहे किंवा तुम्ही मगाशी उल्लेख केलात, की शिक्षकांना किंवा पालकांना किंवा मुलांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना स्वतःच्या आणि मुलांच्या भावना किंवा इमोशन्स ओळखताच येत नाही आणि मग त्याच्यातूनच बरेचसे प्रश्न निर्माण होतात किंवा आपण असं म्हणू शकतो, की भावनिक साक्षरता आपल्याकडे शिकली किंवा शिकवलीच जात नाही. तर या भावना समजून घेणं, ओळखणं आणि त्याचं नियोजन हे पण शिकणं का गरजेचं आहे? याबद्दल तुम्ही थोडंसं पालकांना काय सांगाल? भावनांची ओळख खरंच महत्त्वाची आहे. EQबद्दल आता बोललं जातच आहे, की EQ तेवढाच महत्त्वाचा आहे. हं, पण मला काही गोष्टी प्रकर्षाने नमूद करायच्या आहेत, की एक म्हणजे भावनिक साक्षरता ही वर्गात बसून येणार नाहीये. खरं आहे. कारण भावना निर्माण होण्यासाठी अनुभव असण्याची गरज असते. अनुभवांमधून मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी, मनाप्रमाणे घडणाऱ्या गोष्टी, अशा गोष्टी ज्यावेळी तुमच्या आजूबाजूला घडतात, बरोबर. त्यातून तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त व्हायला लागतात किंवा तुमच्यात भावना निर्माण होतात. तर निर्माण झाल्यानंतर मग ओळख होणं आणि मग त्यांचं नियोजन करता येणं हा भाग आहे. बऱ्याचदा लोकं सांगत असतात, की शांत राहायला पाहिजे, असं करायला पाहिजे. पण प्रत्यक्ष त्याला स्वतःला सुद्धा शांत राहता येत नसतं. खरं आहे. सो हा जो अडचणीचा भाग आहे, तो बेसिकली भावनिक साक्षरतेमध्ये अनुभव आणि अनुभवातनं शिकणं महत्त्वाचं आहे. राइट, राइट, राइट. तुम्ही आत्ता बोलताना हे जे 1-2 शब्दांचे उल्लेख केले ना, की लेबलिंग केलं जातं किंवा त्याच्या एखाद्या ट्रेटवरनं त्याला लगेच जज केलं जातं. त्याच अनुषंगाने खरं तर मला माझ्या डोक्यात हा एक महत्त्वाचा प्रश्न आलाय, की त्या गोष्टींचे त्या मुलाच्या मनावर काय परिणाम होऊ शकतील, याची थोडीसुद्धा कल्पना नसताना लोकं ती गोष्ट करतात आणि त्याच्यामुळे मग ते जे परिणाम होतात ते खूप लाँग टर्मवरती अफेक्ट करतात, असंही बघितलं गेलेलं आहे. तर त्या गोष्टी टाळण्याविषयी तुम्ही काय सांगाल? हां, म्हणजे त्या नक्की टाळायलाच पाहिजे. सरळ डायरेक्ट आन्सर हेच आहे, की कुणालाही लेबल करायला नको. हं. सेन्सिटिव्हिटी डेव्हलप करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तरच समाज एकत्रितपणे राहताना शांतपणे आणि छानपणे राहू शकेल. हो. तू उल्लेख केला स्वभाव असा. सो येस. स्वभाव या शब्दाबद्दल पण मला खूप बोलायची इच्छा होती. कारण हं, पटकन हं. एक वाक्य येतं, की स्वभाव बदलता येत नाही. स्वभाव असाच असतो. पण मला असं म्हणायचंय, की स्वभाव जो ग्रंथांमध्ये स्वभाव असं हां. म्हटलंय तो वेगळा आणि आपण ज्याला रेफर करतोय तो वेगळा. हं. तो जो स्वभाव आहे, आपण जो बघतोय वागणुकीवरनं दिसणारा स्वभाव, तो घडणारा असतो. म्हणजे मुलांना हां. लहानपणापासून ज्या प्रकारचे अनुभव येत असतात, त्या अनुभवांशी डील करण्यासाठी ते काहीतरी विचार करतात किंवा काहीतरी वागतात. म्हणजे एखाद्या मुलाला जर लहानपणी आई-बाबांकडनं राग-रागच येत असेल किंवा मार खावा लागत असेल, तर ते मूल 2 प्रकारे विचार करू शकतं, की एक हं. तर त्याच्यापासून पळून जाणं म्हणजे किंवा गप्प बसून राहणं. हं. म्हणजे थोड्या वेळाने यांचा राग शांत होईल आणि आपली सुटका होईल. किंवा दुसऱ्या प्रकारचा विचार असा असतो, की अशा लोकांच्या समोर ओरडलं ना, की मगच ते गप्प बसतात. तोपर्यंत ते गप्पच नाही बसत. आणि मग तो रिबेल किंवा ओरडण्याचा स्वभाव तयार होतो. म्हणजे काही लोकं ज्यावेळी क्लॅशेस निर्माण होतात, त्यावेळी त्यांचा आवाज अचानक वाढतो. हो. तो वाढतो, ते तणतण करतात, ते आदळआपट करतात. याला कारण त्यांचे बालपणीचे अशा प्रकारचे प्रश्न त्या पद्धतीने सुटलेले असतात. हं, हं, हं. आणि म्हणून त्यांचा तो स्वभाव झालेला असतो. सो जर तो त्या अनुभवांमुळे झालेला असेल, तर वेगळ्या अनुभवांनी तो बदलता येऊ शकणार आहे. हं. म्हणजे त्यांना रिपीटेडली जर वेगळ्या प्रकारे अनुभव दिले गेले,
तर लोकं त्यांचं वागणं बदलतात. असं पाहिलेलं आहे. म्हणजे असं तुम्हाला इंडस्ट्रियल ह्याच्यामध्ये नेहमी दिसतं, की चांगले मॅनेजर्स जे असतात, त्यांच्याकडे अशी लोकं पण शांतपणे, छानपणे काम करायला लागतात त्यांच्या हाताखाली. राइट. कारण मॅनेजरची त्याच्याशी असलेली जी ट्रीटमेंट असते ती बदललेली असते. त्याला ती जाणीव करून दिली जाते, की तुला असा आरडाओरडा करायची गरज नाही कारण मी ऐकून घेतोय. राइट? सो हे हे लक्षात घेणं आणि त्याच्यावरून म्हणजे पालक आणि शिक्षकांनी या गोष्टीने सेन्सिटिव्ह असणं, की हे मूल वर्गामध्ये असं वागतंय, याला कारण त्याच्या आधीचे अनुभव आहेत. हां. ते मूल तसं आहे म्हणून ते तसं वागत नाहीये. अगदीच, अगदीच. जसं आपण आत्ता म्हणलं, की पालक किंवा ह्यांनी त्यांचे इमोशन्स समजून घेतले पाहिजेत. तर मुलाच्या भावविश्वामध्ये ह्या उलथापालथी होत असतात ह्या गोष्टींमुळे, की घरातून त्याला लेबलिंग झालं असेल किंवा त्याच्या पियर्समधनं किंवा त्यांच्या बोलण्या-वागण्यातून त्याला कुठेतरी त्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचल्या असतील. तर त्यामधनं ना सर, एक कुठेतरी कळत-नकळत सेल्फ डाऊट किंवा सेल्फ हेट रुजवला जातो या सगळ्या गोष्टींमधनं. आणि त्यावर जर काम नाही केलं, तर काय परिणाम होऊ शकतात? तर याबद्दल थोडंसं उलगडून सांगाल का? म्हणजे पालकांना त्याची डेप्थ कळेल, की किती लेव्हलपर्यंत ती गोष्ट हानिकारक असू शकते आपल्या मुलासाठी? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पालकांच्या दृष्टीने. थोड्या वेळाची इंटरॅक्शन, थोड्या काळाची इंटरॅक्शन आणि मुलांसाठी आयुष्यभराचं शिक्षण किंवा आयुष्यभराचा स्वभावातला बदल, हे असं घडू शकतं. त्याच्यामुळे ही खूप काळजी घेणं आवश्यक आहे. हं. एस्पेशली ज्यावेळी आपण या स्पर्धेचं भूत डोक्यावर घेऊन ठेवलंय, की खूप स्पर्धा आहे, स्पर्धेत कसा टिकणार आहे. खरंय. थोडं डोळसपणे पाहिलं की लक्षात येतं की स्पर्धा नाहीये. टॅलेंट डेव्हलप झालं तर स्पर्धेचा काही प्रॉब्लेम येणार नाहीये. प्रत्येकासाठी रोल मिळू शकतो. आपण फक्त एकाच चॅनेलमधून बघतो आणि त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपण स्पर्धेला बळी पडतो. म्हणजे होतंय असं की विचार करून वेगवेगळ्या गोष्टी करण्याच्या ऐवजी एकाच दिशेला धाव हां. घेण्याची सवय आपल्याला लागलेली. काहीतरी ज्याची चलती आहे त्याच्याकडे धावत सुटायचं. आणि त्याच्यामुळे खूप लोकं एकाच ठिकाणी आल्यासारखी ती स्पर्धा होते. आणि मग स्पर्धेचं भूत डोक्यात आल्यामुळे मग मुलांवर प्रेशर टाकणं सुरू होतं. अगदी. माझ्या सेमिनार्समध्ये एक टॉपिक येतो. मी अगदी थोडक्यात इथं सांगतो, की मुलांचा मेंदू लहानपणी तयार होत असताना त्याच्या काही क्षमता विकसित होत असतात. आणि ती जर माहिती आपल्याला नसेल, की क्षमता हं. म्हणजे काय आणि शिक्षण म्हणजे काय, तर असे गोंधळ होतात. म्हणजे मुलाला आकार ओळखता हां. यायला लागल्यानंतरच अक्षरं ओळखता येऊ शकतात. अक्षरं ओळखता आल्यानंतरच त्याला हं. अर्थ काय लावलाय हे समजता येऊ शकतं. राइट? सो ती जी क्षमता आहे ती जर नसेल आणि मग हं. तुम्ही त्याला जर प्रेशराईज केलं, की त्याला ते आलं पाहिजे. म्हणजे मी हं. उदाहरण अगदी एक नेहमी देत असतो, की तुम्हाला जर मी म्हटलं, की उडत-उडत जायचं, 7व्या मजल्याच्या खिडकीला हात लावायचा हं. आणि परत यायचं. तर तुम्ही हसाल. असं काय सांगताय? बरोबर. कारण तुम्हाला माहिती आहे, की तुम्हाला पंख नाहीयेत. पण ज्या मुलाच्या मेंदूत अजून हं. आकार ओळखण्याची क्षमता तयार झालेली नाहीये, त्याला जर तुम्ही वाचताच आलं पाहिजे म्हणत असाल, अक्षर ओळख आलीच पाहिजे म्हणत असाल, तर त्याला ती जमणारच नाहीये. तुम्ही कितीही प्रेशर टाका. आणि मग त्यावेळेला ते न्यूनगंड निर्माण होतं, की मला येत नाही किंवा कोणाशी तरी तुलना करून तुम्ही ज्यावेळी म्हणता, की तुझ्या खरंय. वर्गातल्या सगळ्यांना येतंय आणि तूच मठ्ठ. अशा वेळी न्यूनगंड निर्माण होतो हं. किंवा रिबेलस प्रवृत्ती पण तयार होते. म्हणजे दुसऱ्या बाजूला पण बरं. घडू शकतं, की तुमचं नाहीच ऐकायचं. तुम्ही काहीही म्हणा. म्हणजे तुमच्या शब्दाची किंमत संपलेली असते त्या मुलाच्या मनात. सो हं. हे जे नुकसान आहे, हे आयुष्यभराचं नुकसान आहे. याला जोडून नेहमी मला जो प्रश्न येतो लोकांच्याकडनं किंवा पालकत्वाचं शिक्षण अजूनही लोकांच्या मनामध्ये निर्माण होत नाही, की शिक्षण घ्यायला पाहिजे. त्यांच्यासाठी हं, हं. की खूपदा असं म्हटलं जातं, की आमच्या आधीच्या पिढ्यांनी नाही का पालकत्व केलं, आम्ही नाही का घडलो? अगदी. त्यावेळी माझा एक साधा प्रश्न तुम्हा सगळ्या मोठ्यांना आहे. तुमच्या मनात आय एम नॉट गुड इनफ हं. असं वाक्य तुम्ही कधी म्हणता का? कुठल्यातरी क्षेत्रात काहीतरी करायचंय, तुम्हाला कोणतरी अपॉर्च्युनिटी देतंय आणि तुम्ही म्हणता का मनातल्या मनात, की नाही मला नाही जमणार? हं. आणि हे जर तुम्ही म्हणत असाल, तर तुमची डेव्हलपमेंट छान झालेली नाहीये. हं, हं. बरोबर. तिथं तुम्ही तुमच्याबद्दल कॉन्फिडंट नाही आहात. तिथं तुम्ही हे नाही समजून घेऊ शकत, की परिश्रम केल्यानंतर, वेगवेगळ्या प्रकारे पाहिल्यानंतर कुणालाही काहीही शक्य आहे. हं. बरोबर. पण आपला माइंडसेट असा होतो, की खेळ ना मग मला नाहीच जमणार. पूर्ण डिसिप्लिन ना दिवसभराची हा माझा फोर्टेच नाहीये. हे जे वाक्य आहेत, हे बेसिकली तुमच्या मनावर रुजवलेले संस्कार आहेत, हं. आजूबाजूच्या मोठ्यांच्या जगातनं.
आपल्याला आपल्या मुलांना असं नाही करायचंय. आपल्या मुलांना असं लक्षात आलं पाहिजे, की हे करायचंय ना, मग याला इतके एफर्ट्स लागणार आहे, हे असं करावं लागेल, हे केलं तर मला हे जमणार आहे. आणि मग ठरवू देत करायचं का नाही करायचं. पण जमणार नाही असं नाही म्हणणार आहे तो. फारच छान. खूपच उत्तम पद्धतीने सर तुम्ही आत्ता हे सगळं सांगितलत आणि अगदी रिलेटेबल आहे खरं सांगायचं तर. मला असं वाटतं, की आत्ता जे कोणी आपल्याला ऐकतात ते प्रत्येक पालक हे कुठेतरी डेफिनेटली रिलेट करू शकत असणार आहेत. आता सर मगाशी तुम्ही EQचा उल्लेख केला होता. तर मला त्या अनुषंगाने एक डोक्यात प्रश्न आलाय, की मुलांच्या IQविषयी जागरूक असणारे किंवा निदान माहिती असते लोकांना, की बाबा IQ टेस्ट असते किंवा असं काही करून घेतात. पण EQ म्हणजे इमोशनल कोशंट जो असतो, तर त्याविषयी कन्सर्न असणारे पालक अजिबातच सापडत नाहीत. म्हणजे खूप शोधायला लागतील आपल्याला. तर खरं सांगायचं तर मुलांचा जो सर्वांगीण विकास असा आपण शब्द वापरतो, तर त्यामध्ये EQ सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यावरही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. तर त्याबद्दल सुद्धा तेवढीच माहिती करून घेणं पालकांना का गरजेचं आहे, याविषयी तुम्ही कसं मार्गदर्शन कराल? एक छोटासा प्रश्न मला विचारावासा वाटतोय. आपण EQ ज्यावेळी म्हणतोय तो मुलांचा की पालकांचा? नाही, मुलांचा. मुलांचा. येस. निदान त्याचा इमोशनल कोशंट म्हणजे काय, हे समजून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. ते सुद्धा पालकांना असं वाटत नाही, की त्याच्या EQबद्दल आपण माहिती करून घेतली पाहिजे, की माझा मुलगा इमोशनली कसा आहे. फक्त हुशार आहे का किंवा त्याची IQ लेव्हल किती आहे, हे एवढंच जाणून न घेता, हाऊ ही इज इमोशनली आणि मग त्याला मी कसा त्याचा हेल्प करू शकतो त्या दृष्टीने, अशा पद्धतीने खरं तर मला विचारायचं. बरोबर. सो आधी IQ आणि EQ बद्दल बोलूया थोडंसं. अगदी किरकोळीत मी त्याची ओळख करून देतो, की ज्यावेळी IQ असं आपण म्हणतो त्यावेळी क्रिटिकल थिंकिंग अशा टाइपचं जे विचार हं. करण्याची पद्धत असते, लॉजिकल विचार करण्याची पद्धत जी असते, जी सायन्स, राइट. मॅथ्स वगैरे अशा टाइपच्या विषयांमध्ये खूप महत्त्वाची असते. सो त्या टाइपचं जे लर्निंग आहे, त्याची गती हं. कशी आहे हे मोजण्यासाठी IQ हा असा आहे. पण त्याच्याच बरोबर लोकांशी वागताना त्याला जमतंय का? एक्झॅक्टली. आपल्या मनाप्रमाणे तो निगोशिएट करून घेऊन लोकांकडनं काम करून घेऊ शकतोय का? राइट. तो टीममध्ये कसा वागतोय? हे जे काय त्याचं बिहेवियर आहे किंवा हे जे काही स्किल्स आहेत, अगदी. हे सगळे इमोशन्सशी संबंधित आहेत. कुठलंही निगोशिएशन्स हे इमोशनली होतं. हे लॉजिकली होत नाही. लॉजिक वापरलं जातं, पण ते तेवढ्यापुरतं असतं. फायनल निर्णय हे इमोशन्सवर अवलंबून असतात. इमोशनल स्टेट्सवर अवलंबून असतात. येस. बऱ्याचदा तुम्हाला असं लक्षात येईल, की तुम्ही काही गोष्टी विकत घेता, ज्यावेळी लॉजिकली तुम्हाला माहिती असतं, की ते घेण्याचा काही अर्थ नाहीये, तरी तुम्हाला ते आवडतं आणि तुम्ही घेता. याच्यामागे कारणच डिसिजन हे इमोशनली घेतले जातात हे. सो त्याच्यामुळे इमोशन्स ओळखता येणं, इमोशन्स मॅनेज करता येणं, इमोशन्स बद्दलची हं. पूर्ण कल्पना असणं, हा जो भाग आहे, हा सोशिओ इमोशनल डेव्हलपमेंटचा भाग आहे. राइट. आणि कुठल्याही लीडरशिपमध्ये किंवा कुठल्याही वरच्या पायऱ्या चढण्यासाठी हं. ह्या टाइपच्या शिक्षणाची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे EQ महत्त्वाचा का आहे? तर तुम्ही जसे तुमच्या प्रमोशन्समध्ये वरच्या पायऱ्या चढत जाता, हां. ज्यावेळी तुम्हाला जास्त लोकांकडनं तुमचं काम करून घ्यायचं असतं, तुम्ही काम करणं कमी असतं आणि दुसऱ्यांनी करणं जास्त असतं. तुमचे प्लॅन्स दुसऱ्यांनी एक्झिक्यूट करायचे असतात. अशी ज्यावेळी वेळ असते, त्यावेळी तुमचं इमोशनल इंटेलिजन्स हा खूप महत्त्वाचा असतो. अगदी. आणि त्याच्या दृष्टीने सुद्धा पालकांनी विचार करणं खूप आवश्यक आहे. फारच छान. त्याकडेही तुम्ही तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे, हे कुठेतरी आपल्याला पालकांपर्यंत पोहोचवता यावं, अशा हेतूने खरं तर हा प्रश्न विचारला होता. रिसेंटली मी एक तुमचा वर्कशॉप अटेंड केला होता आणि त्यामध्ये एक तुम्ही खूप छान उदाहरण दिलं होतं. म्हणजे सुरुवातीला तुम्ही जे म्हणलात ना, की मुलाचं नैसर्गिक वर्तन समजून घेऊन त्यात जर आपण बदल केला, तर ते खूप छान आणि आनंदी राहू शकतं आणि त्यायोगे पालकही छान आनंदी राहू शकतात किंवा एक घरात छान वातावरण निर्माण होऊ शकतं. तर ते उदाहरण प्लीज सांगाल का? कारण मला असं वाटतं ते खूप रिलेटेबल आणि खूप अपील होणारं उदाहरण होतं. तर ते उदाहरण आज आपल्या पॉडकास्ट ऐकणाऱ्या पालकांना सांगाल का? ओके. छानच. तो माझा आवडता पण भाग आहे आणि बऱ्याचशा सेमिनार्समध्ये ती मी वापरत असतो. कारण राइट. बेसिक मुलांशी कसं वागावं हे त्याच्यातनं समजतं म्हणून मला तो वापरावासा वाटतो. सो मुलांशी त्यांची नैसर्गिकता समजून घेऊन वागणं हा त्याच्यातला बेसिक रिक्वायरमेंट आहे. हं. आणि नैसर्गिकता आणि संगोपन किंवा नैसर्गिकता आणि वातावरण या दोन्हीतून मुलं घडत असतात असं आपल्याला माहिती आहे. म्हणजे एक जेनेटिक कोड असतो, ज्याच्यातून तो घडत असतो आणि राइट. दुसरा त्याला येणारे अनुभव याच्यातून तो घडत असतो. हं. सो हे समजून घेण्यासाठी एक साधं उदाहरण मी वापरत असतो. ते म्हणजे वनस्पतींमधून शिकणं सोपं आहे म्हणून वापरत असतो,
की तुम्ही सगळ्यांनी आंब्याचं रोप कुठेतरी पाहिलेलं असेल. म्हणजे आंब्याचं बी कुठेही पडलं आणि उकिरड्यावर पडलेलं असलं तरी ते पटकन रुजतं अगदी. आणि त्यातनं झाड बाहेर येतं. सो माझा प्रश्न असा, एक खोचक प्रश्न असा असतो, की असं कोणी आहे का, की ज्यांनी पाहिलं की आंब्याचं बी रुजलं आणि त्यातनं संत्र्याचं झाड आलं? संत्र्याचं नसेल पाहिलं तर मे बी चिकूचं पाहिलं असेल, मे बी गुलाबाचं पाहिलं असेल. सो असं होत नाही, नाही का? कितीही आंब्याच्या बिया रुजवल्या तरी त्यातनं आंब्याचंच झाड येतं अगदी. आणि तो पायरीचं बी असेल तर पायरीचंच झाड येतं. सो ही झाली नैसर्गिकता, हे झालं जेनेटिक्स, की त्याच्यातल्या त्या बीमध्ये असलेल्या माहितीतून ते घडतं. म्हणजे असं आपल्याला म्हणता येईल, की त्या बीमध्ये ती सगळी माहिती आहे, की ज्याच्यावरून त्या बीला कळतं, की आपल्याला मोठं होऊन काय व्हायचंय. अगदी. जेवढं हे वनस्पतींच्या बीसाठी सत्य आहे, तेवढंच हे माणसाच्या बीजासाठी सुद्धा सत्य आहे. म्हणजे माणसाची जी पहिली सेल असते, ज्याला आपण झायगोट म्हणतो, त्यात ती सगळी माहिती असते, ज्याच्याने मुलाला मोठं होऊन काय व्हायचंय, कसं व्हायचंय, हे कळत असतं. म्हणजे त्यात त्याच्या डोळ्यांची ठेवण, त्याच्या चेहऱ्याची ठेवण, त्याच्या डोळ्याचा रंग, केसांचं पोत, स्किन टेक्स्चर, या सगळ्याची माहिती असते. एवढंच नाही, तर त्याचे इमोशनल टेम्परामेंट, त्याचे इंटेलेक्चुअल टेम्परामेंट्स कशा असतील, याची सुद्धा माहिती असते. म्हणजे आपण झाडाच्या बीला पाणी घालताना दरवेळी सांगत नाही ना, की तुला कसं व्हायचंय. म्हणजे आंब्याच्या बीला पाणी घालताना सांगायचं, की तुला ना आंबा व्हायचंय मोठं हो ना, आणि आंब्याची पानं असतात, बरोबर. आंब्याची फळं अशी असतात, असं सांगायची गरज पडत नाही. अगदी तितकंच सत्य माणसाच्या मुलाला डेव्हलप होत असताना काहीही सांगायची गरज नसते. ते मूल अनुभवातनं छानपैकी शिकू शकतं. आता हे सांगितलेलं इतकं नीट कळत नाही, त्याच्यामुळे मी थोडीशी उदाहरणं देऊन सांगतो. हे पहिली एक गोष्ट, की घरात कुठेतरी झाड वाढवलेलं असेलच ना, प्रत्येकाकडे कुठेतरी कुंडीत असेल, बगीच्यात असेल. समजा तुम्ही बाहेर आलात आणि तुम्ही त्या झाडाकडे पाहिलं, ते तुम्हाला एकदम कोमेजलेलं दिसलं. तुम्ही काय करता? पाणी घातलं. पटकन जाऊन आपण पाणी घालतो, बरोबर. सो म्हणजे आपण झाडाकडे बघतो आणि काम मात्र त्याच्या वातावरणावर करतो. बरोबर. कारण तुम्हाला माहिती आहे, की पाणी नाही घातलं की कोमेजतं आणि मग तुम्ही ती पाण्याची भरपाई करता आणि ते छान 15 मिनिटात टवटवीत होतं. पण मूल कोमेजलेलं असलं तर? म्हणजे तो शाळेतनं आला, त्याच्या खोलीत जाऊन बसला, काहीच बोलत नाहीये आणि तुमच्याकडे पाहुणे आलेत आणि मग कोणीतरी विचारतं, "बाळू कुठे आहे?" मग आपल्याला लगेच तो बाहेर हवा असतो आणि मग आपली रिएक्शन काय असते? लगेच बाहेर आहे, असा काय बसलाय घुसमटून? माणूस घाण्या वगैरे अशा काहीतरी शब्द वापरले जातात, बरोबर? सो तिथं आपण बघत नाही, की काय कमी पडलं किंवा काय झालंय. किंवा दुसरं एक उदाहरण देतो. म्हणजे समजा असा विचार करा, की मला माझ्या घरामध्ये एक मनी प्लांट वाढवायचा आहे आणि मला तो असा सरळ छतापर्यंत वर जायला हवाय आणि तिथून मग नंतर मी त्याला कुठल्यातरी फ्रेमवर पसरवणार आहे. पण त्याने सुरुवातीला छतापर्यंत सरळ वर जायचंय. फक्त एक गोष्ट आहे, की त्या खोलीला एक खिडकी आहे जी पूर्वेकडची आहे आणि पूर्वेकडून सकाळी रोज 2 तास ऊन त्या झाडावर पडतंय. आता ते झाडं वाढायला लागलं, की काय दिसेल? खिडकीकडे जाणार. ते त्या खिडकीकडे वाढेल, बरोबर? मग मी पहिल्या दिवशी त्याला नीट समजावून सांगणार, की आपल्याला ना वर सरळ वाढायचंय, खिडकीकडे नाही जायचं. 8 दिवसांनी काय दिसेल? पुन्हा खिडकीकडेच. परत ते खिडकीकडेच जाणार. मग आता मी त्याला समजावून सांगितलंय आणि ते ऐकत नाहीये. म्हणजे मग मी थोडासा रागवणार. सांगितलं ना तुला एकदा, खिडकीकडे जायचं नाही, सरळ वर जायचंय आणि मी त्याला असा गुंडाळून टाकणार. 8 दिवसांनी काय दिसेल? परत जे वाढलेलं असेल ते खिडकीकडेच असणार आहे. आता नीट समजावून सांगून झालंय, रागवूनही झालंय. पुढची स्टेप फटके. शिक्षा करायला पाहिजे, नाही का? हां, शिक्षा करायला पाहिजे काहीतरी. मग मी त्या झाडाला सांगणार, की तिकडे जायचं नाही. तिकडे गेलास ना तर कापून टाकेन. आणि मग ते 8 दिवसांनी तिकडे वाढतं. मी कात्री घेतो आणि कापून टाकतो. कापलं की शेंडा कापला की नवीन फुटवे येतात. शिकलेले असतील ना फुटवे आता सरळ वर जायचं? नाही. असं नाही असं नाही होत. ते खिडकीकडेच जाणार. मग मी प्रत्येक वेळेला तो खिडकीकडे वाढला की कापून टाकणार. शिक्षेची इंटेन्सिटी वाढत जाणार. महिन्याभरानंतर त्या झाडाकडे बघा काय दिसतंय? सगळे फुटवे कापून टाकलेले आहेत. कुठेच फुटू दिलेलं नाहीये. सो इथं हे कळतंय कारण तुम्हाला माहिती आहे, की झाडाची नैसर्गिकता प्रकाशाकडे जाण्याची आहे आणि त्याच्यामुळे ते तिकडेच वाढणार आहे. पण मी समजा थोडंसं वातावरणात बदल केला. म्हणजे काय केलं, की त्या खिडकीवर एक जाड पडदा लावला, की जेणेकरून आतमध्ये प्रकाश येणार नाही आणि त्या झाडाच्या बरोबर वरती एक छान ब्राईट पिवळा दिवा लावला. आता मला त्या झाडाला काही सांगावं लागेल का? नाही. ते त्या दिव्याकडे बरोबर वाढत जाणार, सरळ वर जाणार. म्हणजे कसं वागावं हे ठरवण्यासाठी मी वातावरणातला असा बदल केला, की तो नैसर्गिकपणे त्याच दिशेने वागायला जाणार आहे. खरंय.
अशाच गोष्टी जर आपण आपल्या मुलांसाठी केल्या, की त्यांची नैसर्गिकता ओळखली, लहानपणी त्यांना काय हवं असतं, त्यांना काय करायचं असतं आणि ते करता तुमचं साधून घेणं, हे जर तुम्ही केलं, ते वातावरणातले बदल केले, तर तुम्हाला मुलं एकदम छान वागताना दिसतील. अगदी छोटी टिप देतो आणि थांबतो. येस सर. 6 वर्षाच्या आतल्या मुलांना ना, शरीराची हालचाल हवी असते. त्यांना सारखं हालचाली करून बघायचं असतं. कारण त्यांना शिकायचं असतं. हात हलवणं, हाताने काहीतरी करणं, अगदी. हे शिकण्यासाठी त्यांना करून बघणं महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे ते कधी स्वस्थ नाही बसत. ते सारखे हालत असतात. मग या मुलांना तुम्ही अशी कामं सांगा, की ज्याच्यामध्ये हालचाल करावी लागेल. म्हणजे "तो कप आण रे, हे तिकडे हां. नेऊन ठेव रे, जरा मला झाडू देतो का?" ही कामं करायला ही मुलं केव्हाही तयार असतात. पटापट करतात. एका जागी बस, वाचून काढ, अभ्यास कर, हे कर. बसून ठेवायला लावलं की त्यांना त्रास होतो. त्याच्यामुळे तुम्ही या वयातल्या मुलांना जर हालचालीतून काम दिलं, तर ती ते करताना दिसतील. एकदम आज्ञाधारक मुलं दिसतील. अगदीच. शाळेमध्ये तुम्हाला माहिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये कविता शिकवतात, गाणं शिकवतात. मग गाणं नुसतं शिकवायचं आणि ऐकायचं ना, पण तसं नसतं. तिथं टीचर त्यांना डोलायला लावतात, उड्या मारायला लावतात, मागे-पुढे पळायला लावतात. का? कदाचित टीचरना माहिती नसेल, पण शिक्षण तज्ञांना माहिती, की अभ्यासक्रमात अशा पद्धतीने गाणं शिकवायचं असतं. हं. मुलांच्या नैसर्गिकता ओळखल्या आणि त्याच्यासाठीचं पूरक वातावरण निर्माण केलं, की मुलं एकदम आज्ञाधारक असतात आणि नैसर्गिकपणे शिकायला तयार असतात. तुम्हाला काही जास्तीचं करावं लागत नाही. ग्रेट, ग्रेट. फारच छान सर. हे उदाहरण खरंच मलाही जेव्हा मी तुमच्या वर्कशॉपमध्ये ऐकलं होतं, तेव्हा खूप रिलेट झालं होतं आणि मला असं वाटलं, की हे नक्की सगळ्या पालकांना कळलं पाहिजे किंवा त्यांना माहिती पाहिजे म्हणून मी खरं तर तुम्हाला आग्रह केला. आणि आता आपण सर शेवटच्या प्रश्नाकडे आलोय आपल्या आजच्या एपिसोडच्या. तुम्ही आत्तापर्यंत जे काही सगळं सांगितलंत, तर ते डेफिनेटली पालकांना अगदीच उपयुक्त ती माहिती आहे आणि त्याच्यावरती ते नक्की विचार करतील अशी आपण आशा करूयात. पण मला तुम्हाला जाता-जाता असा एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे, की प्रत्येकच पालकाचं एक असं स्वप्न असतं किंवा त्याला हवं असतं, की आपलं आपल्या मुलाबरोबर एक खूप छान नातं किंवा एक घट्ट, निखळ मित्रत्वाचं नातं निर्माण व्हायला पाहिजे. पण ते निर्माण करण्यासाठी किंवा एकमेकांना समजून घेण्यासाठी तुमच्यासारख्या काही अनुभवी किंवा त्यातल्या तज्ञ आणि जे आपल्याला अगदी सुयोग्य सल्ला देऊ शकतील, अशा मार्गदर्शकांची त्यांना खूप गरज असते. तर आज आपल्याला जे कोणी पालक ऐकतायत, तर त्यांना तुम्ही आज जाता-जाता काय मेसेज देऊ शकाल? ओके. मित्रत्वाचं नातं निर्माण होणं, ही खरंच महत्त्वाची गरज आहे, ज्याला अटॅचमेंट असंही म्हटलं जातंय शास्त्रीय दृष्टिकोनातनं आणि ती अटॅचमेंट ही नेहमी भावनांच्या देवाण-घेवाणीतनं होत असते. हं. म्हणजे ज्यावेळी तुम्ही मुलांच्या भावना समजून घ्याल आणि त्यांना मान्यता द्याल. म्हणजे एखाद्या गोष्टीचा राग आला, तर तो राग येतो, येऊ शकतो, ही मान्यता असली पाहिजे. म्हणजे अगदी एक साधं उदाहरण देतो, की तुमचा मुलगा शाळेतनं आला आणि कसला वाईट माणूस आहे तो, बावळट, समजत नाही त्याला, असं करून शिक्षकाबद्दल बोलला. तर तुम्ही त्याला काय रिएक्ट कराल? नॉर्मली आपण लगेच त्याला दुरुस्त करायला जातो, की मोठ्यांबद्दल असं बोलू नये, शिक्षकांबद्दल आदराने बोलावं. पण असं बोलायच्या ऐवजी जर तुम्ही त्याची भावना समजून घेतली, की काहीतरी झालंय ज्याच्याने त्याला राग आलाय आणि जर तुम्ही पटकन म्हटलात, "अरे बापरे! खूपच राग आलेला दिसतोय रे सरांचा. बापरे बाप! काय झालंय?" आणि हे झाल्यानंतर मग म्हणायचं, की "पण बेटा, राग आला तरी व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. आपण हं. शिक्षकांबद्दल अशा पद्धतीने राग व्यक्त नको करायला." म्हणजे आपण रागाला मान्यता देतोय, बरोबर. व्यक्त करण्याच्या पद्धतीला मान्यता देत नाहीये. अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांशी बोलायला शिकलात, तर नक्की तुमचा बॉन्ड चांगला तयार होईल. सो हा एक भाग आहे आणि दुसरं तू जसं म्हटलं, की पालकत्वाचं शिक्षण. सो मला हे आवर्जून सांगावसं वाटतंय, हो. की काही गोष्टी बदलल्या आहेत. म्हणजे आधीचं जे शिक्षण होतं किंवा पालकत्व होतं, हं. ते डिस्ट्रिब्युटेड होतं. जॉइंट फॅमिलीमधले सगळे मिळून पालकत्वाचं काम करत होते. म्हणजे मुलाला सांभाळून घेण्याचं काम करत होते. नंतरच्या काळामध्ये तुम्ही कम्युनिटी लिव्हिंगमध्ये होतात. म्हणजे गल्लीमध्ये असायचे आणि गल्लीमध्ये मुलं इकडे-तिकडे जायचे. वाड्यात, गल्लीत किंवा चाळीत आणि सगळे शेजारी-पाजारचे मोठी लोकं सांभाळून घेत होती मुलांना. म्हणजे हे डिस्ट्रिब्युटेड पालकत्व होतं. त्याच्यानंतर आपण ज्यावेळी विभक्त कुटुंब पद्धतीत आलो, त्यावेळी ते फक्त पालकांवर आलं. म्हणजे नवरा-बायकोवरच सगळी जबाबदारी आली. येस. त्याच्यामुळे तुम्हाला ते जमणं महत्वाचं आहे. खरं आहे. आणि आता तर आपण त्याच्याही पुढे चाललोय. हं. एकल पालकत्व खूप प्रमाणात वाढत चाललेलं आहे. सो एकट्यावरच ती जबाबदारी येणार आहे. सो अशी परिस्थिती असताना मला आपोआप येईल हे म्हणणं योग्य नाहीये. तुम्ही शिकून घेणं महत्वाचं आहे.
कारण आपल्या शाळेतले अभ्यासक्रम खूप आहेत. वेगवेगळे विषय आपल्याला शिकायला मिळतात, वेगवेगळ्या डिग्र्या आहेत. पण पालकत्व हा विषय कुठेही शिकवला जात नाही. त्याच्यामुळे आत्ता जे काही नवीन कोण लोकं पालकत्वाचं शिक्षण देतायत किंवा त्यांनी त्यांच्या अनुभवातनं काहीतरी अभ्यासक्रम तयार केलाय. कुठेही तुम्हाला जे योग्य वाटतील त्यांच्याकडे जा, पण पालकत्वाचं शिक्षण नक्की घ्या. कारण जुन्या काळात जे शिक्षण आपोआप मिळत होतं एकत्र फॅमिलीमध्ये आपल्या लहान भावंडांना किंवा काका-काकूंच्या मुलांना किंवा भावाच्या मुलांना सांभाळण्यातून जे आपोआप शिक्षण मिळत होतं, ते आत्ताच्या पिढीला मिळत नाहीये. कारण ते कुठल्याही लहान मुलांना सांभाळत नाहीयेत. बरोबर. घरामध्ये 1 किंवा 2च मुलं असतात. त्याच्यामुळे हा प्रश्न येत नाहीये आणि त्याच्यामुळे जे ऑन द जॉब लर्निंग होतं ते पण होत नाहीये. फॉर्मल ट्रेनिंग नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला अडचणी येतायत. म्हणून पालकत्व शिकणं आजच्या पिढीला खूप महत्वाचं आहे. योग्य कोर्सेस जॉइन करून शिकून घ्या. तज्ञांचा सल्ला लवकरात लवकर घ्या. माझं म्हणणं आहे की टीनेजमध्ये मुलं हाताबाहेर गेल्यानंतर दुरुस्त करण्यासाठी काउन्सिलिंगला जाणं याच्याऐवजी आधीच शिका, म्हणजे मुलं घडवता येतील. अगदी साधं वाक्य, बिल्ड युअर चाइल्ड, डोंट रिपेअर युअर टीनेजर. खूपच छान सर. मला असं वाटतं की सांगता खूपच छान झाली आपली आणि खरं सांगायचं तर हा पॉडकास्ट सुरू करण्यामागचा हेतूही माझा हाच होता की पालकत्व ही जाता जाता करण्याची गोष्ट आता उरलेली नाहीये, तर ती समजून उमजून केली पाहिजे याची जाणीव कुठेतरी पालकांना असावी आणि व्हावी आणि ती एक्सपर्ट्सच्या माध्यमातून जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा ते त्यांना जास्ती अपील होईल. तर या हेतूनेच खरं तर हा पॉडकास्ट मी सुरू केला. तर तुम्ही आज इथे आलात सर आणि मस्त उदाहरणं देत असं सगळं छान एक्सप्लेन केलं. सगळ्या प्रश्नांची खूप छान उत्तरं दिलीत. तर त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद सर. थँक्यू शिल्पा. आणि मलाही छान वाटलं. ही एक अपॉर्च्युनिटी आहे जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचायची. तू जे माध्यम निवडलंय ते अगदी जगभर जाऊ शकतं आणि जास्तीत जास्त पालकांना याचा फायदा व्हावा. मलाही छान वाटलेलं आहे तुझ्या इन्व्हिटेशन नंतर. येस सर. थँक्यू सर. थँक्स अ लॉट. थँक्यू.